म्हणतंय परिवहन खात्याने अजून एक आनंदाची बातमी आणली दिव्यांगांसाठी, अजून एक सुविधा आणली जी शिवाईमध्ये आणि स्लीपर कोचमध्ये विना वातानुकूलित किंवा एसीच्या बसमध्ये दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी आणली। दिव्यांगांसाठी भरपूर साऱ्या गोष्टी होत आहेत। परिवहन मंत्री आपल्यासाठी परिवहन मंत्री असतील या हे दिव्यांगांसाठी विचार करतायत किंवा दिव्यांगांसाठी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत, दिव्यांगांच्या मागण्या सगळ्या पूर्ण करतायत। नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानबोवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। माननीय प्रताप सरनाईकजी यांनी एक निर्णय घेतला। तो निर्णय काय ते सांगतो पहिला, आणि त्याच्या बाबतची पार्श्वभूमी किंवा त्याच्या बाबतीत काय घडतंय काय नाही आहे, खऱ्या गोष्टी खोट्या गोष्टी या सगळ्या पटवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तुम्ही शेवटी मान्य करायचं नाही मान्य करायचं तुमचा विषय तो। तर बघा, प्रताप सरनाईकजी यांच्याकडे एक मागणी गेली। कधी 6/5 म्हणजे 6 मे 2026 रोजी एक मागणी गेली। आपले दिव्यांग उपाध्यक्ष जे दिव्यांग सचिव उपाध्यक्ष असे आहेत मुंडे साहेब, तर त्यांनी मागणी केली। त्यांनी मागणी काय केली होती की दिव्यांगांसाठी जे शिवाई असेल किंवा स्लीपर कोचमध्ये आरक्षण देण्यात यावं यासाठी मागणी केली होती। तर ती मागणी मान्य केलेली आहे या महिन्यामध्ये, म्हणजे जून महिन्यामध्ये त्यांनी मागणी मान्य केली। आणि शिवाई बस जी आहे, शिवाई बसमध्ये 3, 4, 5, 6 या नंबरच्या सीट दिव्यांगांसाठी आरक्षित राहणार आहेत म्हणून सांगण्यात आलेलं आहे किंवा तसं परिपत्रक काढलेलं आहे। आणि जे स्लीपर कोच विना वातानुकूलित म्हणजे विदाऊट एसी आणि एसीच्या एसी मध्ये 6 नंबरची सीट आणि विदाऊट एसी मध्ये 7 नंबरची सीट स्लीपर कोचची म्हणतोय मी तुम्हाला। स्लीपर कोच म्हणजे असतं जिथं आडवं झोपून जाता येतं आपल्याला, तशा बसेस सुद्धा आपल्या लॉंग रूटसाठी धावतात। म्हणजे मुंबई टू संभाजीनगर, संभाजीनगर टू कोल्हापूर, संभाजीनगर टू नागपूर किंवा संभाजीनगर टू पुणे, अशा लांब लॉंग रूटला ज्या बसेस धावतात किंवा विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या, पश्चिम महाराष्ट्रातून इकडे येणाऱ्या त्या ज्या स्लीपर कोचच्या बस असतात, तर त्या सीटमध्ये आरक्षण देण्याचं मान्य प्रताप सरनाईकजी यांनी केलेलं आहे। तर ही तर झाली या महिन्याची बातमी, बरोबर आहे, ही बातमी झाली। आता बातमी मागचं सत्य काय किंवा काय, तर हे जे बातमी आता नवीन घोषणा झाली असं म्हणून जाहीर करतायत किंवा सांगतायत, तर ही योजना किंवा हे परिपत्रक 2021 मध्ये निघालं होतं, पण त्याची अंमलबजावणीच केलेली नव्हती आजपर्यंत। ही सत्यता आहे। त्याची सत्यता ही आहे की 2021 मध्येच जे मागील परिवहन मंत्री होते 2021 मध्ये, म्हणजे ज्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जो हे होतं, त्यावेळेला ज्यावेळेला परिवहन मंत्री होते तर त्यांनी तो निर्णय घेण्यात आला होता त्यांच्याकडून। त्याच्यामुळे हा नवीन निर्णय नाही आहे, फक्त तोच निर्णय फक्त नवीन प्रकारे आपल्या समोर सादर केलेला आहे। फक्त सीटाचं आरक्षण दिलेलं आहे। यात दुसरी गोष्ट आपली पहिली गोष्ट झाली की परिपत्रक हे जुनंच आहे किंवा नियम तो आपल्यासाठी जुनाच आहे, पण आता नवीन दिलेला आहे। दुसरा गोष्ट म्हणजे यामध्ये सीट आरक्षण दिलंय, फक्त आपल्याला बसण्यासाठीची जागा दिली आहे। तिकिटामध्ये सवलत आहे का, तर नाही। तिकिटाबाबतीत काही उल्लेख नाही आहे त्यामध्ये। तिकिटामध्ये आपल्याला सवलत मिळणार नाही। तिकीट जे नॉर्मल लोकांना जेवढं बसतं, म्हणजे नॉर्मल लोकांना जर 100 रुपये बसत असेल तर आपल्यालाही 100च रुपये बसणार। आपली महिला असेल तर 50 रुपये बसेल, पण दिव्यांग असतील तर दिव्यांगांना 1/4 किंवा 1/3ची कन्सेशन किंवा जे काही कॉम्प्लिमेंटरी म्हणा किंवा जे काही सुविधा आहे तर ती सुविधा दिली जाणार नाही आहे। आलं लक्षात? त्याच्यामुळे सत्यता ह्या गोष्टी पडताळायच्या असतात। ज्या काही गोष्टी पसरत आहेत किंवा ज्या काही गोष्टी चर्चा केल्या जातात की खूप मोठा निर्णय, हे निर्णय ते निर्णय, तर मी वास्तववादी सांगायचं झालं तर मोठा निर्णय असा काही नाही आहे। आरक्षण मला सांगा, जे साध्या बसेस म्हणजे आपल्या ज्या महामंडळाच्या ज्या बसेस धावतात जवळ शॉर्ट टर्मच्या असतील, जवळच्या एक 50 किलोमीटर 100 किलोमीटरच्या आतल्या धावणाऱ्या असतील किंवा 200-500 किलोमीटरच्या धावणाऱ्या असतील, जर त्या जागेवरती दिव्यांग व्यक्ती सोडून, म्हणजे आरक्षित जागा आपल्या प्रत्येक बसमध्ये 3, 4, 5, 6 या सीट नंबर आहेतच, त्या जागेवरती जर दिव्यांग बसला नसेल, नॉर्मल व्यक्ती जर महिला किंवा आजी आजोबा किंवा पुरुष बसला असतील आणि आपण पुढच्या स्टेशनवरून किंवा स्टँडवरून जर आपण चढलो तिथं बसमध्ये, तर किती कंडक्टर, किती वाहक किंवा ड्रायव्हर आहेत जे आपल्याला जागा मोकळी करून दिलेली आहेत, हे सांगा मला तुम्ही। आरक्षण तर पहिल्यापासूनच दिलेलं आहे आपल्याला, आपल्यासाठी सीटा आरक्षित आहेत, पण किती वेळा भांडावं लागतं, किती वेळा न भांडता आपल्याला ती जागा मोकळी करून दिलेली आहे। असं किती दिव्यांगांच्या अनुभव आहेत सांगा मला। तुम्हाला त्या वाहकाने, तुम्हाला त्या कंडक्टरने बिन विचारता, बिन मागता, बिन आपला अधिकार मागता, बिन आपला हक्क मागता आपल्याला जागा ती रिकामी करून दिलेली आहे, असं कधी घडलेलं आहे का? कित्येक मला महिन्यातून किमान एक 50 फोन येत असतील की मला बसमध्ये जागा दिलेली नाही
मला बसमध्ये जागा करून द्या, मला हे झालंय, मला ते झालंय, मी पायाने हँडिकॅप आहे तरी सुद्धा मला असं केलंय, मला ते कारण सांगतात, मी पहिला बसलो नाही म्हणून सांगतात, मी इथूनच बसलोय म्हणून सांगतात, मला हे करतात ते करतात. असे कित्येक मी अडचणी सोडवलेल्या आहेत किंवा कित्येक जणांना तिथं हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मी स्वतः तिथं उपलब्ध नसलो तरी सुद्धा फोनवरून त्यांना हक्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असंच जर तुम्हालाही होत असेल, तुम्हाला म्हणजे दिव्यांगांना, आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना, कोणी मुलं असू देत किंवा मुलं असू देत, प्रत्येकाला जर अशी अडचण येत असेल, तुमच्या हक्काची जागा तुम्हाला देत नसतील आणि तुम्हाला उभारून प्रवास करावा लागत असेल, तर तुम्ही मला संपर्क करू शकताय. मला संपर्क करायचा, मला एक फोन करायचा आणि कंडक्टरांच्याकडे मोबाईल नेऊन द्यायचा. मी त्यांना ज्या भाषेमध्ये त्यांना समजतं, अगदी चांगल्या भाषेमध्ये मी समजावतो, कोणतीही रॉंग भाषा वापरत नाही, त्या भाषेमध्ये मी त्यांना सांगतो, तुम्हाला 5 मिनिटाच्या आत तिथं जागा मोकळी करून दिली जाईल, याची शाश्वती, याची खात्री मी तुम्हाला देतो. तर संपर्क कुठे करायचा आहे? संपर्क करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला नंबर दिलेलाच आहे. तरी सुद्धा इथं तोंडी सांगतोय तुम्हाला, तोंडी समजत नसला तर डिस्क्रिप्शनमध्ये, खाली डिस्क्रिप्शन आपला आहे, टायटलवरती टच केलं की डिस्क्रिप्शन ओपन होतं, तिथं खाली शेवटी किंवा मध्ये नंबर आहे माझा 7498018385, 7498018385 हा माझा नंबर आहे. त्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा हक्क मागू शकता. फक्त एसटी साठीच नाही, बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही अधिकार मागू शकताय. तर प्रताप सरनाईकजी यांनी निर्णय घेतला, म्हणजे ते परिपत्रक काढलं, फक्त त्यावरती नवीन सही शिक्का लागला म्हणून तो निर्णय नवीन होऊ शकत नाही, तो जुनाच निर्णय आहे. पण चांगली गोष्ट आहे, निदान ते देण्याचं परिपत्रक तरी काढलं. फक्त परिपत्रक काढून थांबू नका. त्या शिवाई असतील किंवा त्या स्लीपर कोच असतील किंवा अन्य सगळ्या एसटी मधल्या, सगळ्या बसेसमधल्या कंडक्टर असतील किंवा ड्रायव्हर असतील, त्यांना ते परिपत्रक पाठवा, प्रिंट करून पाठवा. ते मोबाईलवरती पाठवून काही उपयोग नाही. ते वाचत नाहीत, वाचतात पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत. पण ते परिपत्रक फक्त काढायचे नसतात, तर त्याची अंमलबजावणी करायची असते. अंमलबजावणी करण्यासाठी त्या कंडक्टरांना, त्या ड्रायव्हरांना सांगा, एवढीच विनंती करायची आहे मला हे प्रताप सरनाईकजी यांना. कारण ते मान्य करत नाहीत, ते म्हणतात की लेखी आण, हे आण, ते आण. तुम्ही किती वेळा सांगितलं, एवढ्या डिकाळवरती, जर एवढ्या डिकाळ असेल तर 100% किंवा 65% वरती असेल तर त्याला आणि त्याच्या सोबतीला सुद्धा एसटी प्रवासामध्ये सूट दिली जाणार म्हणून सांगितलं जातं. पण कित्येक वेळा आम्हाला ती सवलत दिली जात नाही. आम्ही जरी 100% दिव्यांग असू तरी सुद्धा तुम्हाला एसटी महामंडळाकडून मिळालेलं ते सही शिक्का आणा, मग तुम्हाला त्या सोबतीला 50% दिलं जाईल. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात. विनाकारण आम्हाला त्रास दिला जातो आणि विनाकारण आमचा हक्क ओरबाडून घेण्याचा प्रयत्न हे वाहक असतील किंवा चालक असतील हे करत असतात आणि आम्हाला तुच्छ वागणूक देतात. आम्हाला नको त्या भाषेमध्ये काहीतरी बोललं जातं. तर हे नसलं झालं पाहिजे. आम्ही पण या महाराष्ट्राचेच रहिवासी आहोत, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आम्ही महाराष्ट्राला काहीतरी देणेकरी आहोत किंवा आम्ही महाराष्ट्राचेच अधिकाराने राहतो किंवा स्वाभिमानाने राहतो. आम्ही काही चोर नाही आहोत किंवा आम्ही काही डाकू नाही आहोत की आम्हाला तुम्ही अशी वागणूक द्याल किंवा अशा गोष्टी आमच्यासोबत कराल. तर याच गोष्टी होत्या. फक्त आरक्षण सीटामध्ये देऊ नका, तर तिकिटामध्ये पण आरक्षण द्या, ही विनंती असेल. किंवा बाकीच्या हक्क कंडक्टरांना देणं वगैरे सांगा, जरा थोडं त्यांची कार्यशाळा घ्या, त्यांना जरा थोडे कॅम्प्स भरवून त्यांना समजावा, त्यांना ते वर्कशॉप त्यांचे घ्या आणि त्यांना जरा समजू द्यात गोष्टी, काय गोष्टी आहेत काय गोष्टी नाही आहेत. तर या गोष्टी समजतील त्यांना. हे प्रताप सरनाईकजी करतील अशी आशा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.